रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथील रेणुका माता विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। परेड व चित्रथरारक कार्यक्रमांनी साजरा झाला प्रजासत्ताक दिन। रिसोड तालुक्यातील रेणुका माता विद्यालय गोवर्धन या ठिकाणी 70वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी नारायणरावजी देशमुख यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, पर्यवेक्षक कोरडे सर, प्रमुख पाहुणे अशोकराव देशमुख, वसंतराव देशमुख हे उपस्थित होते। तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अवचार सर यांनी केलं होतं। रिसोड तालुक्यातील नामांकित नागनाथ शिक्षण संस्था रेणुका माता विद्यालयात विद्यार्थ्यांनी केलेल्या परेड व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले। याबद्दल त्यांचे कौतुक देखील करण्यात आले। रेणुका माता विद्यालयातील शिक्षक आणि संचालक नेहमीच आपल्या समाजोपयोगी कार्यक्रमांनी नवनवीन आदर्श निर्माण करीत असतात। यावर्षी देखील संस्थेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ज्यात देशभक्तीपर गीते, नृत्य, आदिवासी नृत्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांनी धूम्रपानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये केलेली जनजागृती आणि घेतलेली शपथ हे याचं मुख्य वैशिष्ट्य होतं। 3D न्यूज वसीम KS खरात, रिसोड। हे आपले कर्तव्य आहे। भारत हा एक विकसनशील देश आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर आपला देश अधिक प्रगतिशील करायचा असेल, आपला देश अधिक विकसित करायचा असेल तर आपल्याला जागृत व्हायला हवे। आपल्याला देशप्रेम, देशासाठी झटण्याची शक्ती जागी व्हायला हवी। विद्यार्थी मित्रांनो, खरे तर कधी आपल्या स्वतःच्या मनात कोपऱ्याच्या कुठे वाटते का आपण सुद्धा आपल्या देशाच्या प्रगतीत हातभार लावावा, वर्तणुकीत बदल करून समाजात आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने भारताचा 69वा वर्धापन दिन आणि 70वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने संपूर्ण घडामोडी व अपडेट्स मिळवण्यासाठी Google वरती जाऊन वेबसाईट 3dnews.in ला भेट देऊ शकता आणि सर्व बातमीचे व्हिडिओज पाहण्यासाठी YouTube वरती 3D न्यूज नेटवर्क टाइप करा व सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी घंटीवर क्लिक करा। YouTube वरील बातमीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी खालील कमेंट बॉक्सवरती कमेंट्स टाइप करा। 3D न्यूज चॅनल।